गुड मॉर्निंग. आज आम्ही बनवत आहोत फरसबी आणि बटाट्याची भाजी. हे आहे साहित्य आणि हे आहे राई, जिरा, हळद, मीठ, मसाला आणि हिंग. अगोदर तेल गरम करत आहोत पातेल्यात. मग आपण त्यात टाकत आहोत थोडी राई तडतडली का मग टाकतो आम्ही जिरा टाकलं का जिरा जरा तडतडला थोडी हिंग फोडणीचा तुम्हाला आवाज येत असेल. आता आपण त्यात टाकत आहोत कांदा. कांदा थोडासा लालसर झाला की आपण टाकत आहोत त्यात थोड्या लालसर होऊन दे. पाच कर थोडंसं तेल टाकत आहे. कांदा एकदम बारीक चिरून घेतला. उभा कांदा चिरून घेतलेला आहे. कांदा लाल होईपर्यंत आपण त्यानंतर टाकत आहोत टॅमॅटो. टॅमॅटो लाल झाल्यानंतर पूर्ण टॅमॅटो आणि कांदा पूर्ण लाल करून घ्यायचा आहे तेलात. लाल करण्याकरता थोडंसं मीठ टाकूया. म्हणजे लवकर कांदा आणि टॅमॅटो लवकर लाल होतो, म्हणजे लवकर विरघळतो. असं तेलात आणि तेलात विरघळतो. मॅश केला जातो. आपण त्यात टाकत आहोत मिरच्या. उभ्या चिरलेल्या मिरच्या 7-8 मिरच्या आहेत. जसे तुम्हाला तिखट हवी तशी तुम्ही करू शकता, पण उभ्या चिरलेल्या मिरच्या हा जास्त तिखट लागत नाही. खायला पण कधी बघत आहात तुम्ही कसं दिसत आहे. आता तर कोथिंबीर टाकली तर सर्व जळून जाते, म्हणून भाजी झाल्यावरच कोथिंबीर वरती टाकायची. हिंग टाकलं. आता आपण टाकत आहोत हे लाल तिखट मसाला. हा घरी बनवलेला मसाला आहे, घरचा मसाला आहे. हा 2 चमचे हा मसाला आहे. तुम्हाला हवं तसं तिखट तुम्ही करू शकता, पण हा घरचा मसाला असल्या कारणाने हा थोडा तिखट आहे. त्यात आपण टाकत आहोत थोडीशी हळद पण घरी केलेली आहे ही. याला पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे, सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. ते केल्यानंतर याच्यात आपण धुतलेली 3 पाण्यात धुतलेली फरसबी आहे. फरसबी आणि बटाटा तो आपण आता याच्यावर वाफवून घेणार आहोत. यात पाणी नाही टाकणार आहोत, फक्त वाफवूनच ही भाजी करणार आहोत. आणि आता पूर्ण मिक्स करून घेऊया. दिसायलाही छान दिसत आहे, हिरवीगार अशी भाजी.
खायलाही छान लागते. यावरती आपण शेंगदाण्याची कूट टाकत आहोत. ही फरसबी शिजलेली आहे. शिजल्यानंतर याच्यावर शेंगदाण्याची कूट टाकल्यावर चविष्ट लागते. मग आपण त्याच्यावर सजावटी करता कोथिंबीर. ही आपली फरसबीची भाजी तयार. फरसबी बटाट्याची भाजी तयार.